पंढरपूर येथे प्रस्तावित अप्पर जिल्हा अधिकारी कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात मोहोळ तालुक्याचा समावेश करण्यात आल्याने आता या निर्णयाला तीव्र विरोध सुरू झाला आहे। या विरोधात सोलापूर अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे सिनेट सदस्य अजिंक्य राणा पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोहोळ तालुक्यातील भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने नागरिक मोहोळ तहसील कार्यालयावर मोर्चा काढत तहसीलदारांना निवेदन सादर केले। यावेळी मोहोळ तालुक्याचा समावेश रद्द करण्याची मागणी करण्यात आली। पाटील यांनी सांगितले की मोहोळ तालुक्यातील नागरिकांसाठी पंढरपूरपेक्षा सोलापूर अधिक सोयीस्कर आहे। प्रशासकीय कामे, प्रवासाचा वेळ आणि खर्च या सर्व बाबी लक्षात घेता मोहोळचा समावेश पंढरपूरमध्ये करणे नागरिकांच्या हिताचे नसल्याचा दावा त्यांनी केला। यावेळी मोहोळ तालुक्याचा समावेश कोणत्या निकषांच्या आधारे करण्यात आला असा सवालही उपस्थित करण्यात आला। तसेच मोहोळ तालुक्यातील सुमारे 79 ग्रामपंचायती आणि अनगर नगरपंचायतीने केलेल्या ठरावांच्या प्रतिही तहसीलदारांकडे सुपूर्द करण्यात आल्या। शेतकरी, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांना या निर्णयामुळे मोठा त्रास सहन करावा लागला असेही आंदोलनकर्त्यांनी निवेदनात नमूद केले। याच वेळी अजिंक्य राणा पाटील यांनी विरोधकांवर टीका करत काही जण केवळ फोटो काढण्यासाठी विरोध करत आहेत असा आरोप केला। तसेच मोहोळचा समावेश करण्यामागे आमदार राजू खरे यांची भूमिका असल्याचा आरोप करत पंढरपूरमध्ये कार्यालय असल्यामुळे तालुक्यातील नागरिकांनी आपल्या भेटीस यावे या उद्देशाने हा निर्णय झाल्याचा दावा त्यांनी केला। दरम्यान जिल्हा अध्यक्ष उमेश पाटील यांच्याबाबत सायरा शेख यांनी केलेल्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना मोहोळ तालुक्याला त्या दालनाबाबत आधीपासूनच माहिती होती, मात्र सोलापूर शहरातील लोकांना ती गोष्ट उशिरा समजली असेही विधान करण्यात आले। आता या आंदोलनानंतर प्रशासन या मागणीची दखल घेणार का? मोहोळ तालुक्याचा समावेश कायम राहणार की निर्णयात बदल होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। सर्व मोहोळ तालुक्यातले सर्व नागरिक, शेतकरी बांधव असतील, भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी, सर्व कार्यकर्ते आज मोहोळ तहसील कार्यालयामध्ये त्या ठिकाणी एक निवेदन देण्यात आलं। त्या निवेदनमध्ये जे सोलापूर अप्पर जिल्हा अधिकारी कार्यालय जे सोलापूरला आधी होतं आणि ते आता पंढरपूर हलवण्यात आलं आहे। माझ्या मोहोळ तालुक्यातल्या सर्व नागरिकांची पंढरपूरला गेल्यामुळं गैरसोय होती आणि आमची मागणी आहे भारतीय जनता पार्टीची की आपण पहिल्यासारखंच जे सोलापूरला होतं तसंच आपण सोलापूरला ते कार्यालय न्यावं। खरं तर अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाकडे येण्यासाठी कोणकोणते निकष यामध्ये लावले गेलेले आहेत? निकष फक्त एवढंच होतं की आमचं प्रांत ऑफिस हे पंढरपूर होतं। ह्या निकषावर त्यांनी पंढरपूरला जिल्हा अप्पर कार्यालय हे तिथं नेलेलं आहे। निकष ह्याच्यापेक्षा दुसरा कोणताही निकष नाही की जेणेकरून तिथं ते कार्यालय न्यावं म्हणून। याबाबत आपण काही मोहोळ तालुक्यातील काही ग्रामपंचायती असतील किंवा नगरपालिका असेल याबाबत काही ठराव वगैरे आपण दिलेला आहे? आम्ही जवळपास 79 ग्रामपंचायतीचे ठराव आणि एक अनगर नगरपंचायतीचे असे मिळून 90 ठराव आम्ही तहसील कार्यालयाला तहसीलदार साहेबांना दिलेले आहेत, जेणेकरून त्यांनी लवकरात लवकर जिल्हाधिकाऱ्यांना बोलावं आणि याच्या काळामध्ये आम्ही भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी मिळून आम्ही ह्या विषयावर संबंधित मंत्री जे बावनकुळे साहेब आहेत, आदरणीय फडणवीस साहेब आहेत, ह्यांच्यासोबत चर्चा करून हा विषय त्यांना ह्या विषयाचं गांभीर्य सांगून हा विषय लवकरात लवकर आम्ही मार्गी लावण्याचा प्रयत्न करणार आहोत। या निर्णयामुळे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या निर्णयामुळे शेतकरी असेल, मोहोळ तालुक्यातील विद्यार्थी असेल, ह्यावरती काय परिणाम होणार आहे नेमकं? ह्याच्यावरती परिणाम म्हणजे कसं होतंय की एकतर जाण्या येण्याची सोय किंवा जे सर्व आमचा मोहोळ तालुका हा सोलापूरच्या नजदीक आहे, हे जवळचा आहे। आमची बरीचशीच गावं हा सोलापूरच्या जवळ आहेत। रोज लोक उठतात, सोलापूरला जातात, सगळे व्यवसाय असतील, खरेदी असेल, हे बऱ्यापैकी सोलापूरशी निगडीत आहे आणि म्हणून करता जे आम्हाला दळणवळण सोलापूर जवळ आहे तसं आम्हाला पंढरपूर लांब पडतं आणि पंढरपूरला जाण्यासाठी अनेक अडचणी निर्माण होतात। एसटीची असेल, वाहनांची अडचण निर्माण होती। प्रत्येकाची एसटी हे प्रत्येक गावातून पंढरपूरला जाते अशी नाही, प्रत्येकाला मग मोहोळला यावं लागेल, मोहोळवरून एसटी बदलावं लागेल आणि मग तिकडे जावं लागेल। परंतु मोहोळ तालुक्यामधून प्रत्येक गावातून सोलापूरला जाण्यासाठी स्वतंत्र एसटी आहे, प्रत्येकाला दळणवळण करण्यासाठी सोयीचा मार्ग आहे, रस्ते चांगले आहेत। म्हणून करता आमची मागणी आहे की पहिलं जसं होतं
की सोलापूरमध्ये अप्पर कार्यालय असावं हीच आमची प्रामुख्यानं मागणी आहे. तर अनगर अप्पर तहसील कार्यालयावरून अनेक वाद प्रामुख्याने समोर गेला होता. तो एक निकष प्रामुख्याने पुढे आला होता की जेणेकरून किलोमीटरचा तो इथून मला आम्हाला जवळ पडतोय तसा जवळ पडतो विरोधकांकडून होत होता. आत्ता मात्र विरोधक आता त्या पद्धतीने पावले कुठे उचलताना दिसून येत आहेत का? नाही, विरोधकांचं फक्त त्यांचं एवढंच होतं की कुठेतरी विकास होतोय मोहोळ तालुक्यामध्ये आणि त्या विकासाला कसं अडवायचं किंवा कसं थांबवायचं ह्याच्यासाठी त्यांचा प्रयत्न चालू असतो. परंतु आजच्या काळामध्ये हे अप्पर कार्यालय जे पंढरपूरला गेलंय त्याच्यावर मात्र कोणी बोलायला तयार नाही. काही विरोधक आहेत फक्त फोटो काढतात, दाखवतात, टाकतात की बाबा मी काहीतरी करतोय प्रयत्न. परंतु आपल्या खऱ्या तुमच्या माहितीच सांगतो, जे इथले कोण प्रतिनिधी असतील त्यांनीच हे हलवण्यासाठी प्रयत्न केलेला आहे. ह्याचं कारण असं आहे की ते पंढरपूरचे आहेत आणि इथले लोक तिथं माझ्याकडे यावे, त्यांना इथे यायचं नाही, ह्याच्यासाठी त्यांचा हा प्रयत्न सुरू आहे. खरं तर मोहोळ संघर्ष समिती त्यांनी आता या देखील राबवली गेली आहे. त्याच्यामध्ये प्रामुख्याने जे कोणी नेते असतील अनगरच्या विरोधात ज्यांनी एकवटले होते ते मात्र कुठे दिसून आले नाहीत. उदाहरणार्थ उमेश पाटील असतील, विजय डोंगरे असतील किंवा आमदार राजू खरे देखील उपस्थित नव्हते. मी सांगितलं ना तुम्हाला की ह्यांचं फक्त त्यांना राजकारण करायचं होतं. त्याचं एकीकडे अप्पर कार्यालय अनगरला जे सुरू झालं होतं ते शेतकऱ्यांच्या विकासाच्या दृष्टिकोनाने होतं. कुठलंच एखादं शासकीय कार्यालय सुरू होत असेल तर त्याच्यामध्ये शेतकरी कुठल्या अडचणीत येत असतो. आज मोठ्या प्रमाणामध्ये इथे केसेस चालू आहेत. आज तालुका जरी अप्पर कार्यालय सुरू झालं असतं तर ह्या भागातल्या त्या भागातल्या शेतकऱ्यांचा जे आज अडचणी निर्माण झालेत ते पूर्णपणाने त्या ठिकाणी लक्षात घेऊन तिथले तहसीलदार असतील त्यांनी ते मोकळ्या केल्या त्या सगळ्या. आजची परिस्थिती काय झाली की आज सोलापूरला जे होतं जिल्हा कार्यालय अप्पर कार्यालय त्याच पंढरपूरला गेलं आहे. लोकांची गैरसोय व्हायला लागली. लोकांना सोलापूरला जाण्याऐवजी आपल्याला पंढरपूरला जावं लागायला लागलं आहे. म्हणजे एकीकडे जिल्ह्याच्या ठिकाणी जायला पाहिजे होतं. आमचं सोलापूर शहराशी एकदम जवळचं रस्ता जवळ आहे, सोलापूर शहर जवळ आहे आणि आता पंढरपूरला जावं लागतं. लोकांची गैरसोय होती. लोकांना माहिती नाही पंढरपूरला काय आहे, कसं जावं लागतं, काय जावं लागतं. आमचे शेतकरी बांधव आहेत जेणेकरून आज सोलापूरसारख्या ठिकाणी दळणवळणाची सोय आहे, ST आहेत, बरेच गाड्या आहेत, म्हणून ते सोपं जात होतं. यापुढची भूमिका नेमकी आपली कशी असणार आहे आणि सर्व पक्षीय नेते एकत्रित बांधण्यासाठी आपण पुढे दोन पावलं उचलणार आहात का? नाही, तेच लोक विरोधातले जे लोक आहेत ते ह्याच्यासाठी एकत्र येणार नाहीत. त्यांना फक्त राजकारण करायचं होतं, त्यांनी राजकारण केलं. आज मात्र आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आज आम्ही निवेदन दिलेलं आहे. येत्या काळामध्ये आमचे तालुक्याचे अध्यक्ष असतील, सर्व पदाधिकारी असतील, नगरसेवक असतील, जिल्हा परिषद सदस्य असतील, पंचायत सदस्य असतील, सर्व नगरसेवक आम्ही सर्वजण मिळून येत्या काळामध्ये बावनकुळे साहेबांना भेटून, फडणवीस साहेबांना भेटून ह्या विषयाचे गांभीर्य किती आहे हे लक्षात देऊन आम्ही हा प्रश्न मार्गी लावणार आहोत. खरं तर उमेश पाटील राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष आहेत. प्रामुख्याने त्यांच्यावरती आरोप होते सातत्याने. काल सोलापूरमध्ये सायरा शेख नावाच्या महिलेने उमेश पाटील हे दलाल आहेत, ते हप्त्यासाठी असं अवैध प्रयत्न करत असल्याचा देखील त्यांनी आरोप केला गेला आहे. आरोप केला गेलेला नाही. ॲक्च्युली त्यांना सोलापूर शहराला हे मोहोळ तालुक्याला माहीत होतं, सोलापूर शहराला उशिरा समजलं.